नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो। आता सध्या मी महाडमध्ये आहे। काल रात्री मी इकडे महाडमध्ये आलो। आता सकाळचे 9:30 वाजले आणि आमच्या घरी आता शेवयाची खीर बनते। तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो। सोनी बनवते, म्हणजे माझी बहीण बनवते, तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो कशी बनवते काय वगैरे। तर देवाला नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी ती शेवयाची खीर बनवते आणि आज माझा वाढदिवस पण आहे, तर काहीतरी घरामध्ये गोडधोड व्हावं म्हणून शेवयाची खीर बनवते। दाखवतो तुम्हाला। हे बघा, शेवयाची खीरची तयारी चालू आहे। या शेवया आणि गॅसवर दूध ठेवलं आहे तापत। हे काजू बदाम काय बारीक करते काय? ही बहीण माझी सोनी। आणि हा काय पिस्ता आहे काय? आणि इकडे आई बसले। इथे समोर गॅसवर आहे ना दूध तापत ठेवलेला, कड आला त्या दुधाला। दुधामध्ये आता ही जी शेवया होती ना वाटीमध्ये, ती शेवया टाकले आणि ही नवीन पद्धतीने सोनी बनवते शेवयाची खीर। साधी, सोपी आणि सरळ, झटपट रेसिपी। ती शेवया किती, एक पॅकेट होता की मग वाटीभर का? म्हणजे एक पॅकेट कसा भेटतो पॅकेट? तो 50 रुपये। तो पॅकेट संपला की आहे? संपला का? ह्या डिशमध्ये आहेत ना काजू बदाम आणि पिस्ता बारीक करून घेतले। आता ह्याला कढई येऊन द्यायचं का? शिजवून द्यायचं। हां, ती शेवया शिजवून द्यायची। किती मिनटं? 5-10 मिनटं लागतील। हे शेवया आहे ना, ती 5-10 मिनटं तरी लागतील शिजायला। आता ते शिजलेत शेवया। तर ज्या शेवयामध्ये साखर टाकते 1 वाटी। किती वाटी? अर्धी वाटी साखर। आम्हाला ना शेवयाची खीर थोडी पातळ लागते, त्याच्यामुळे आम्ही दूध जास्त ठेवलं आहे। काहींना घट्ट आवडते, आम्हाला जास्त घट्ट नाही आवडत, म्हणून दूध जास्त ठेवलं आहे पातळ होण्यासाठी। आणि साखर टाकल्यानंतर थोडासा कड येऊन द्यायचा दुधाला। आणि आमच्या या खिडकीतून बाहेर बघा, हे शेती दिसते समोर। तर शेतीची कामे सध्या चालू आहेत आणि डोंगर आहे समोर। आणि ह्या साईडला हे गाव आहे ना, हे चोचिंदे गाव आहे, समोर दिसते ते। आणि हे काय? तूप 1 चम्मच टाकायचं आहे। आणि हे तूप आहे ना जे टाकले ते तूप आम्ही घरी बनवलेलं आईने, कारण तूप वगैरे आम्ही जास्त विकत नाही आणत। समजा घरीच नसेल तरच आम्ही विकत आणतो, नाहीतर तूप वगैरे आम्ही घरीच तयार करतो। आणि त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहे ना, ते मगाशी बारीक केलेले ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत सगळे। आणि हे काय? हे वेलची पूड अर्धा चमचा टाकायचा आहे। हे बघा, आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला आता वाटीमध्ये काढून दाखवतो। तर नैवेद्य ठेवायचं आहे पहिल्यांदा। नैवेद्य ठेवण्यासाठी ती खीर एका डिशमध्ये सोनी काढते। हे बघा, एवढी पातळ पण नाही, एवढी घट्ट पण नाही, मीडियम आहे। आता ही वाटीमध्ये आहे ना, ही देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी खीर काढले वाटीमध्ये।
आणि हे नैवेद्य आता देवाच्या समोर ठेवणार सोनी. देवाला नैवेद्य ठेवलं आहे. आता आम्ही खायला घेतो आहे. तिघेजण आहोत घरी, मी, बहीण आणि माझी आई. आणि संध्याकाळी थोडीशी पप्पांना ठेवणार आहेत. आणि ही शेवयाची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. बाय. आणि हो, काळजी घ्या.